नाही, बॉल फर्स्ट. मॅच ऑन होईल. सर्व आमचे दानशूर दाते, सर्व पुरस्कर्ते, अतिथी कक्षामध्ये सर्व आमची मंडळी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. प्रेक्षक वर्गसुद्धा या लढतीचा आनंद घेणार आहे आणि दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केले. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली ज्याचे संघ मालक दीपक शेठ चव्हाण आणि संघनायक आशिष मेहरुल असतील. मेंटॉर रवी प्रसाद, प्रतीक ठाकूर कोच, प्रदीप करमकर मेंटॉर असतील आणि निलेश भगत. पनवेल प्रीमियर लीग आपण पाहतोय प्रत्येक विभागातील स्टारकास्ट मंडळी या आज योगदान देणारे आदित्यप्रिया लॉजिस्टिकसाठी आणि 2 नाद करताना दुर्वा अँड निशान 11 खारघर. थँक्यू. एक सन्मान आपण इथे करतोय. मी संतोषजी गरज सर सचिव आहेत, त्यांना विनंती करतो की या संतोष गरज सर आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी म्हात्रेजी बुर्दुल यांचा सन्मान करायचा आहे. प्रवीण म्हात्रे बुर्दुल अर्थात एक चांगले खेळाडू देखील आहेत, नाईट रजनीचे आयोजक, प्रचंड क्रिकेटचा अनुभव आहेत आणि अनेक स्पर्धेमध्ये ज्या आयोजकांना संघ कमी पडतात ए पोलमध्ये बी पोलमध्ये तेव्हा प्रवीण म्हात्रेचं नाव सुचवलं जातं आणि ते तिथे स्पॉन्सर करत आहेत. प्रवीणजी म्हात्रे बुर्दुल पंच देखील आहेत, त्यांचा इथे आम्ही सन्मान करतोय. धन्यवाद प्रवीणजी म्हात्रे या स्पर्धेला आल्याबद्दल. थँक्यू. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सागर मांडवकर सर. मॅचकडे वळतो. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग सुंदर देदीप्यमान आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, शॉर्टेस्ट टीम मीटिंग. टॉस जिंकला आदित्यप्रिया लॉजिस्टिक. मागच्या सामन्यामध्ये सागर दरेकरचा हल्ला बोल पाहिला. 13 चेंडूमध्ये 40 धावांचं झंझावत खेळली, जिथे टार्गेट सेट केलं होतं. 90 धावा होत्या आणि त्याचा पाठलाग करताना पराभूत केलं स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर संघ. पाठलाग केला होता मात्र 87 हा संघ पोहोचला होता आणि तिथे कळंबोली संघानं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं दणदणीत विजय प्रस्थापित केले. तर दोन्ही संघानं एक एक विजय प्रस्थापित केला. आत्मविश्वास वाढला असेल, मैदानाचा अभ्यास झाला असेल, खेळपट्टीचा अभ्यास झाला असेल. पनवेल प्रीमियर लीग पाहतो आपण लोकनेते श्री रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन आणि सहपरिवार आयोजित आपण पाहतोय पर्व 4. मॅच ऑन. 5 षटकं, वेळेला महत्त्व आहे. मॅनेजमेंटकडून काही सूचना येतात का वेळेला महत्त्व आपण देतो. टायमर सेट आहे आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट बारीक बारीक हालचालींवर त्यांचं लक्ष. एक विजय प्रस्थापित करून आता टॉस विन टीम पुन्हा एकदा आदित्यप्रिया लॉजिस्टिक फिल्डिंग करताना आघाडीची जोडी सरकले. आपण पाहतोय 2 नाद करेल दुर्वा अँड निशान 11 खारघर. फलंदाजी करताना सलामीची जोडी साहिल दारे आणि बारक्या कांबळे. ग्रामीणचं क्रिकेट गाजवलं, गावासाठी खेळताना व्यावसायिक क्रिकेट दोन्ही खेळाडूने दाखवलेत. मागच्या मॅचमध्ये पाहिलं अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ संघाविरुद्ध साहिल दरेचा झंझावत पाहिला. नितलस गावासाठी खेळ केला. मागच्या सामन्यामध्ये 14 चेंडूमध्ये 34. यस, अंपायर सिग्नल. मॅच ऑन. पहिला चेंडू गोलंदाज आदित्यप्रिया लॉजिस्टिक कडून साहिल उल्वेकर. पहिला चेंडू ग्लान्स करतो डीप स्क्वेअर लेगला, पाठलाखाला सुरुवात. वेलकम फोर फलंदाज होता या वेळेला साहिल दरेच्या बॅट मधून दणदणीत चौकार. गुड स्ट्रोक. सुरुवात दिमागदार करून दिली साहिल दरेनं. चेंडूवर नजर स्थिर होती, शॉट सिलेक्शन, टायमिंग होतं, प्रत्येक हालचालींवर त्यांनी लक्ष ठेवलं. चर्चा जरूर होईल. तुमची सुरुवात चांगली झाली तर एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि साहिलच्या या फटक्याने दाखवून दिलं. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट ना पूल करतो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून, स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून हा फटका जरूर चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. तरी थांबण्यास तयार नाही. 2 चौकार बॅटमधून आले. मास्टर माइंड. कमी वयामध्ये आपण पाहतोय
नितलस गावासाठी खेळताना साहिलला पाहिलं आणि आज पनवेल प्रीमियर लीग या भव्य प्लॅटफॉर्मवर आपलं कला कौशल्य दाखवते, खुश करतो, इम्प्रेस केलं 2 फटक्यानं. स्ट्रॉंग झोन ऑन साइड आहे, पुन्हा एकदा तोच प्रयत्न इनसाइड सर्कल. क्षेत्ररक्षक रेडी होते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केला, बॅटिंग करताना दुर्वा अँड निशान 11 खारगर साठी सलामीची जोडी. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर टोटल 9 रन्स. आक्रमण करतो ऑन साइडला, बारक्या मिसफिल्ड क्षेत्ररक्षक चूक करताना लॉंग ऑन कडे तो प्रयत्न होता. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं टॉस जिंकलाय. लॉंग ऑन कडे आपण फिल्डर पाहिलं, प्रयत्न कमालीचे होते. चेंडू अडवण्यासाठी बारक्या कांबळे, एका बाजूला दिग्गज आणि एका बाजूला यंग टॅलेंट योगदान देत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. साहिलनं 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक आपण पाहिलं 2 चौकाराच्या साह्यानं. अपील होते जोरदार, पंचांची नजर स्थिर होती. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट डिलिव्हरी, अवांतरने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स, धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर दुर्वा अँड निशान 11 खारगर 12 धावा. जतीन आम्हाला माहिती देतो पेन लेखणीच्या साहाय्यानं. आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडूंचा खेळ संपला 12. सुरुवात बऱ्यापैकी चांगली आहे बॅटिंग टीमची. ऑन साइडला व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, एक्सलंट शॉट. फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, तू ध्यानी जरा ठे. नेक्स्ट बॉल. टप्पा पडल्यानंतर गती थोडी कमी केली, नियंत्रण होतं आणि गोलंदाजाला हेच करावं लागतं. मागे काय घडलंय ते तुम्हाला विसरावं लागतं. आणि आता गोलंदाज साहिल उल्वेकरनं थोडा मार खाल्ला होता. आतापर्यंत आपण पाहिले त्यांनी एक डॉट चेंडू फेकला, एक अवांतर होतं आणि जर लेखाजोखा आपण पाहिला तरी षटक थोडं महागडं होतं आदित्य प्रिया लॉजिस्टिकसाठी. कारण धावा आल्या 18. आजची रात्र डे नाईट फॉर्मॅटमध्ये जतीन आम्हाला सांगतो की आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांनी 90 वर उच्चांक केला. पाहायचं अजूनही आजची रात्र खूप काही सांगून जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत होते. संपूर्ण पनवेल समालोचक असोसिएशनचे सर्व शिलेदार ही मंडळी, समाजसेवेचा ध्यास. आणि आपण पाहतो या उक्तीनं पनवेल प्रीमियर लीग पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मॅनेजमेंटकडून काही सूचना येतात, वेळेला आपण महत्त्व देतो. दिलेल्या वेळेमध्ये इनिंग एंड झाली पाहिजे यासुद्धा काही सूचना येतात. सर्व क्रिकेट रसिकांचं पाठीराख्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. दुर्वा अँड निशान 11 खारगर टीम, बॅटिंग टीम. किती टार्गेट सेट होईल? पहिले षटक होतं जिथे धावा आले होते 18. ओव्हर नंबर 2, 5 षटकांचं पूर्वार्ध आहे. ओव्हर नंबर 2 सौरभ ठोकल. सौरभला आपण पाहतो पहिला चेंडू. साहिल सावध पवित्रा, खोला चेंडू होता, अल्टोचा हा चेंडू इनसाइड सर्कल. 3 जण एकत्र आले. स्लीप होती, बॅकलिप होतं. यष्टीरक्षक दबाव तंत्राचा वापरली. अंपायर सिग्नल बॅटच्या स्वरूपाने या धावा मिळते. साहिल शांत डोक्याने खेळतोय, विचार विनिमय करतोय, मैदानावर सेट झालाय आणि गोलंदाजांची शहानिशा करून त्यांचं नियंत्रण आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला बारक्या कांबळे. ऑन साइडला फुटवर कमालीचं, तेवढी तीक्ष्ण नजर. डीप स्क्वेअर लेगला चेंडू दणदण करत हा चौकार. सौरभ ठोकल पहिला चेंडू सिंगल आणि त्यानंतर बारक्या कांबळे. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला.
एक षटकाराचा समावेश, एक चौकाराचा समावेश, टोटल धावफलक आपण पाहतोय 23. बॅटिंग टीम दुर्वा अँड निशान 11 खारघर. शरीरभेदी गोलंदाजी अपीलमध्ये उत्साह, धाव सोडण्याची तयारी, बारक्याला ऑन साईडला खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल लेग बाईज. धावफलक पुढे सरकेल. भागीदारी चांगली सुरू, सुरळीतपणे खेळ सुरू. बॅटिंग टीम आपण आतापर्यंत पाहिले दुर्वा अँड निशान 11 खारघर. शांत डोक्यानं खेळलं जाते. अल्टो सौरभ ठोकल आतापर्यंत 3 चेंडू, छोटासा रनअप आहे. ऑन साईडला अपील होते, मात्र धाव घेण्याची तयारी पंचाने फेटाळलंय. सावध पवित्र आहे. लेग बाईज वन्स अगेन. सौरभ ठोकळला पाहतो, अल्टोला गुड कमबॅक करतोय. आपल्या गोलंदाजीची शहानिशा करून वेग, नियंत्रण. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं का काही गोलंदाज विकेट टेकर असतात, काही गोलंदाज धावा रोखणारे असतात. आणि त्यातीलच एक गोलंदाज सौरभ ठोकळ जो धावा रोखते, जिथे पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या कमबॅक करून देत असताना. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासाठी. स्विंग चेंडू होता, खोलात टाकला. व्हॅरिएशन, व्हरायटी दाखवतोय. कौतुक करताना सौरभ ठोकळ अल्टोचा आतापर्यंत त्याचा आपण गोलंदाजीचा क्रमप्राप्त पाहिलं. टोटल संघ पोहोचल्या 25 वर, जिथे पहिल्या षटकामध्ये 18 होत्या. नियंत्रण कौतुक करताना सौरभ ठोकळ. डॉट बॉल, अपेक्षा जरूर आहे. बारक्या कांबळे, साहिल दर्या नावाचं वादळ. आणि जेव्हा सलामीवीर मैदानावर असतात तेव्हा खूप काही अपेक्षा असतात. हा फटका बॅटच्या मधोमध परफेक्टली टाइम, आणि हा बेधडक स्टेडीचा पॉवरफुल हिट षटकार. थँक्यू व्हेरी मच. बारक्या कांबळ्यानं पुन्हा एकदा ती दहशत दाखवली. 2 षटकार 1 चौकार. यस, बॉबी कुणाला माहिती नाही. यस, बॉबी यांचं आगमन झाले. यस, वेलकम, सुस्वागतम. बेमिसाल बहारदार बारक्या म्हटलं तर तो यासाठी ओळखला जातो. कामोटे गावाचं क्रिकेट गाजवलं. पनवेल तालुका न्यायामध्ये असेल, डिस्ट्रिक्ट लेवल असेल, टेनिस क्रिकेटच्या व्यावसायिक स्पर्धा असेल, हे नाव कोणी विसरणार नाही. आणि ते उत्तर शोधलं बारक्या कांबळे. बॅटिंग टीम आता मात्र चांगली, मजबूत धावफलक. दुर्वा अँड निशान 11 खारघर. बॅटिंग टीम 31. 5 षटकांचा पूर्वार्ध. सौरभ ठोकळचे सुरुवातीचे चेंडू चांगले होते, मात्र त्यानंतर आक्रमक पवित्रा दाखवला आणि या षटकामध्ये 11 आल्या. पुन्हा एकदा सागर दरेकर. पनवेल प्रीमियर लीग नियमावली आम्हाला सांगते 5 षटकं 5 गोलंदाज. वेळेचं सुद्धा बंधन आहे. शांत क्रिकेटचा आनंद घेत असताना 2 षटकं संपली. एकूण धावफलकावर 31. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली सलामीवीर अजूनही मैदानावर. दुर्वा अँड निशान 11 खारघर. पहिला चेंडू प्रहार करतो डीप कव्हर कडे. फिल्डर रेडी आहे आणि प्रयत्न झाले, मात्र कठीण होतं अडवणं. कव्हरच्या कडे हा खेळलेला फटका चौकार. पुन्हा एकदा कौतुक करूया बॅटिंग करताना साहिल दरे. तो मागच्या खेळीची पुनरावृत्ती दाखवते. बेधडक खेळतोय, ताकदवान फटक्याने खेळतोय. मास्टर माइंड. थोडा रिव्हर्स अटेम्प्ट होता, परफेक्टली कनेक्शन झालं नाही, थोडा नाराज आहे. मात्र संघासाठी चांगले योगदान देत असताना पलटवार करतोय. आपले ट्रेडमार्क शॉट तो दाखवतोय, कौशल्य सादर करतोय. आणि जिथे आदित्य प्रिया लॉजिस्टिकनं उत्तम क्षेत्ररक्षण सजवलंय तिथे गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न करतोय सागर दरेकर. 2 चेंडूचा खेळ संपला. एकूण धावफलकावर 36. भागीदारी चांगली आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध दुर्वा अँड निशान 11 खारघर. संघ मालकांचा आभार मानूया, संघ पुरस्कर्ते आणि ऑल सपोर्टर्स. पुन्हा एकदा लक्ष विद्या मॅचकडे. 2 चेंडू संपले. 36. सागर दरेकर. ओव्हर नंबर 3.
पनवेल प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना आमचे काही पाहुणा वर्ग सुद्धा बॅटच्या मधोमध आणि हा लांब लचक तुफानी हल्ला बारक्या कांबळेच्या बॅट मधून ही आतषबाजी षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. थँक्यू. कडक शॉट. जसा चेंडू अंगावर आला त्याला अतिशय चांगला पलटवार केला आणि दाखवून देत असताना आपल्या नावानिशी खेळतोय. छान फटका होता. स्कोर मूव्ज ऑन. टोटल धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. बारक्या आणि साहिल आपल्या डोक्याने फलंदाजी करताना मैदानावर आक्रमकता सिद्ध होते. ड्राईव्ह करतोय. हा एक फटका खूप सुंदर आहे. डीपकडे फिल्डर रेडी आहेत आणि इथे साहिल आणि बारक्या कांबळे चांगल्या पद्धतीनं पलटवार होत असताना आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ. एकूण धावफलकावर 43 भागीदारी कमालीची. साहिल दरे इंडिव्हिज्युअल योगदान पाहिलं. 7 चेंडूमध्ये 15 खेळतोय. नेक्स्ट बॉल. ओ खोदून काढलं या चेंडूला वेगाने प्राण. लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी. एक धाव निघालेत. मिसफिल्ड. ओ नाहीये. बारक्याने नकार दिला. धोका होता मात्र तो धोका टळला. गोलंदाज थोडे नाराज आहेत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय बनला. विकेट मिळवणं खूप महत्त्वाचे. प्रेशर बिल्डअप केलं. बॅटिंग टीम ज्यामध्ये साहिल दरे बारक्या कांबळे फ्रंटफुटला आले. स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्न फसलाय. त्रिफळाची बारक्या नाराज आहे मात्र त्याला जे योगदान द्यायचं होतं सलामीराचं योगदान कसं असावं त्याचं उत्तम सादरीकरण केलं. दुर्वाण निशान 11 खारघरसाठी क्लीन बोल्ड झालाय आणि हा अडथळा दूर केला सागर दरेकडनं. पहिली विकेट 44 वर. टीम मीटिंग खेळपट्टीवर तुम्ही घेऊ शकत नाही. मॅनेजमेंटचं अगदी बारीक बारीक गोष्टींवर लक्ष. तर मी प्लीज विनम्रतेनं एक विनंती करेन. फिल्डिंग टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक सर्वांना हे कंपल्सरी नियम आहेत मात्र काही बारीक बारीक जेव्हा हालचाली होतात त्यावर सुद्धा मॅनेजमेंटचं लक्ष असतं. टीम मीटिंगसाठी आपण ड्रिंक्स ब्रेकचा वेळ सुद्धा देतोय. दुर्वा अँड निशान 11 खारघर बारक्या नावाचं वादळ मात्र बाद झालं आणि आता नवीन फलंदाज. 44 धावा आहेत. 3 षटकं संपली. ओ डिटेल्समध्ये पाहिलं बॉलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू 18 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये साहिल उल्वेकरनं पहिलं षटक हाताळलं 18 दिल्यात. सौरभ ठोकळ 11 दिल्यात. त्यानंतर सागर दरेकर 13 दिल्यात. एकंदरीत आपण पाहिली तर गोलंदाजीमध्ये एक सक्सेस मिळालं. अडथळा दूर केला बारक्या कांबळे. त्यानंतर आता नवीन फलंदाज येतो शुभम पाटील. यंग टॅलेंट शुभम पाटील बामण डोंगरी हा डिटेर फलंदाज आहे. अतिशय चलाक आहे. बऱ्याच ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि आता तोच शुभम पाटील बामण डोंगरी. 3 षटकानंतर धावफलक टोटल आपण पाहिलं तर 44 धावा आहेत. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.in संपूर्ण टीम कॅमेरामन गुड टीमवर्क आपण पाहतो. संदीप जिवास्कर असतील PTCचे फाउंडर अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि संपूर्ण आमची मंडळी. आज मॅनेजमेंटमध्ये विशेष लक्ष देताना संतोषजी गरत असतील महेंद्र पाटील प्रवीण टेंबे असतील आणखीन काही मंडळी ज्यांचं सुद्धा लक्ष मॅनेजमेंटमध्ये आपण पाहतोय. रोशन पाटील असतील किरण पाटील योगेश मडवी पनवेल समालोचक असोसिएशनची सर्व मंडळी. प्रचंड मेहनत आहे आणि खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतो. डिसिप्लिन क्रिकेट खेळाचा आनंद. यस वळूया मॅचकडे. जयेश भोईर हा चेंडू ड्राईव्ह करतो इनसाइड सर्कल. मिड ऑफ कडे कोणती चूक झाली नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय स्टारकास्ट मंडळी. गावचं क्रिकेट त्यांनी गाजवलं. आज आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं
अस्तित्व दाखवताना दुर्वा अँड निशान 11 खारघर, विजय बालाजी डेरिवली, शुभम पाटील बामणडोंगरी, जीत खोत बामणडोंगरी, सोपान म्हात्रे हरिग्राम, सचिन ठोंबरे कळंबोली, कुशल असतील कामोटे. आपण पाहतोय बारक्या कांबळे संघनायक बाद झाल्यानंतर आता शुभम पाटील बामणडोंगरी, जयेश भोईर बॅटच्या मधोमध फटका फसला. जयेश भोईर भातांचा गोलंदाज आहे. बायकर मॅन तो सुद्धा इथे होईल धोका. गरज होती का क्रिकेटमध्ये विकेट घेणं आणि विकेट फेकणं, आणि कदाचित ही विकेट फेकले गेले आणि हा धोका निर्माण झालाय. बॅटिंग टीम दुर्वा अँड निशान 11 खारघरला पीटीसी लाईव्हच्या मार्फत आपण रिप्ले पास येते. यंग क्रिकेटरना खूप चांगला प्लॅटफॉर्म. जयेश नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, गॅप मध्ये सुरक्षित आहे. प्रयत्न नक्कीच झाला. मिड विकेट वरून हा फटका गेलाय. हा चौकार. पाटील डावाची सुरुवात केली षटकारानं. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलं आणि क्रिकेटमध्ये या चेंडूवर बराच फायदा उठवताना आपण अनेक फलंदाजांना पाहतो आणि तो फटका खेळला. मीतनं डावाची सुरुवात करून दिली. शुभमला पाहतोय. बॅटिंग टीम दुर्वा अँड निशान 11 खारघर 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हालचाल चांगली होती. आपण पाहिलं मेन अंपायर सिग्नल आले. व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 51 धावा आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक फिल्डिंग टीम. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 90 धावांचं टार्गेट सेट केलं आणि हे माहिती असेल दुर्वा अँड निशान 11 खारघरच्या बॅटिंग ऑर्डरला, तोच प्रयत्न होतोय. व्हॉट अ शॉट. शॉट लाईक दॅट. वंडरफुल 6. फटका आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. स्ट्रेट हिटचा हा कमालीचा पॉवरफुल बघा. खोदून काढला. अप्रतिम टायमिंग. तेवढीच प्रचंड ताकद. गुड स्ट्रोक. आपण पाहतोय डीजे श्री संगीत कक्ष प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना सुंदर गीतांची मेजवानी. मनोरंजन. काय फटका खेळला. अप्रतिम क्लासिक शॉट होता. कौतुक करावं तितकं कमी होतं. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 57 धावा आहेत. मीत पाटील सुरुवात केली चौकारानं. षटकार होता. शुभमला अजूनही जास्त वेळ स्ट्राईक मिळणे. आत्ताच क्रमांक आपण त्याला पाहतोय 3 वर आलाय. जिथे वादली खेळी केली होती. सलामी विरोधात साहिल दरे बारक्या कांबळे. चौथं षटक मार्गस्थ आणि धावा ताफलकावरती 57. लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जयेश भोईर भातान गावचा बायकरमॅन आणि अष्टपैलू ऑलराऊंडर जबाबदारी घेतो. हा चेंडू गती कमी केली. नियंत्रण होतं आणि हे व्हॅरिएशन व्हरायटी गोलंदाजाकडे असावी लागते आणि तेच कौतुक करत असताना आपण पाहतोय पाठीराखे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीकडून एकूण धावा दाफलकावरती 57. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मीत पाटीलनं 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान दिले 10 धावा. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला ठेवला. स्ट्रेट चेंडू होता. बीट करतोय. ज्या मीतनं सुरुवात दणक्यात करून दिली आणि आता त्याला बांधून ठेवणं जिगरीचं काम करतोय. जयेश त्याच्याकडे गुणवत्ता आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये भातान गावासाठी आपण अनेक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ पाहिला आणि आता योगदान देतो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी. एक षटकार चौकारानंतर जी वापसी केली ना जयेशनं त्याचं कौतुक व्हावं लागेल कारण धावा आल्या 13
मात्र लेखाजोखा आपण पाहिला तर प्रत्येक षटकामध्ये चांगल्या धावगतीनं धावा जमवल्यात दुर्वा अँड निशान 11 खारघर या संघानं. जे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 57. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक आहे. प्रचंड प्रतिभा असलेल्या खेळाडू आपण या पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहतोय. नेहमी असं म्हटलं जातं का काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती प्रतिभा उंच नेण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागते. आणि आता याच प्लॅटफॉर्मवर मेहनत करताना सर्व यंगस्टर पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. शेवटचं षटक, एकूण धावा धावफलकावर 57. सुयोग म्हात्रे, सुयोग म्हात्रेला आपण पाहतोय. वलवलीच्या सुयोग आपण पाहतोय जे नामांकित पंच प्रमोद म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. यंग टॅलेंट आहेत, अनेक व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळलाय. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, सुयोगवर चढवला हल्ला आणि हा चेंडू येते दणदणी षटकार. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. सुयोग ग्राउंड विकेटनं गोलंदाजी करतो, मात्र समोर आपण पाहिलं शुभम आहे. बेधडक स्वरूपाचा हा सुद्धा फलंदाज आहे. राऊंड विकेटनं स्टेप आउट ऑन दी राईट्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही आणि सुयोगला माहिती आता कमबॅक होणं खूप महत्वाचं आहे. मेहनत घ्यावी लागेल. धावफलक पुढे सरकेल, अंपायर सिग्नल आलाय. 22 धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर एकूण धावा आता पाहते 64, ज्या आदित्य प्रिया लॉजिस्टिकनं 90चं टार्गेट सेट केलं होतं. स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर संघाविरुद्ध. आणि आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 64. मित पाटील वैयक्तिक खेळतो 4 चेंडूमध्ये 10 आणि त्याला साथ देताना शुभम. सुयोगवर जबाबदारी आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिकसाठी. यंग टॅलेंट सुयोग म्हात्रेला आपण पाहतोय. लॉंग रनअप आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा त्याची दहशत पाहिली. रायगड प्रीमियर लीग मध्ये योगदान देत असताना आशिष मेरुल कर्णधार आहेत, या संघाचं नेतृत्व करतात. प्रचंड तगडा अनुभव आहे. सॉरी, चेंजेस आहेत आपण काही खेळाडूंमध्ये आपण जरूर पाहतोय. सौरभ ठोकळला पाहिलं, जयेश भोईर. नेक्स्ट बॉल, ओ आक्रमण करण्याचा प्रयत्न, एज लागतोय इनसाइड सर्कल, फिल्डर रेडी आहेत आणि प्रयत्न झाले. आदित्य दळवीला तिथे आपण पाहिलं फिल्डिंग करताना. चेंडू शिल्लक आहेत 65. करंट रन रेट सरासरी चांगली आहे. सुयोगचं षटक कमबॅक करून देत असताना मार खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्या गोलंदाजीने तो कमबॅक करून देते संघासाठी. 65 राईट आर्म राऊंड विकेटनं. ऑफ स्टंपला चेंडू आणि इम्पॉर्टंट विकेट, हादरा दिलाय सुयोगनं. विकेट नंबर आपण आतापर्यंत पाहिलं तर 3रा आहे 65 वर. मॅचकडे 4 चेंडूंचा खेळ संपला आणि गोलंदाजाला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि त्यातीलच प्रयत्न करत असताना सुयोग आहे.
लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे दुर्वा अँड निशान 11 खारघर संघ टार्गेट सेट करावा लागेल. 65 3 धक्के दिलेत. सुयोगवर आणखीन जबाबदारी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेगळे प्रयोग केले. व्हॅरिएशन त्यांनी दाखवलं. ऑन साईडला ट्राय करतोय फिल्डर रेडिया. शेवट गोड होणार का? अपेक्षा पाठी राख्याने. समोर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आहे. स्ट्रॉंग मजबूत बॅटिंग लाईनअप आहे. दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू आहेत. तर राहुल उल्वेकर, दादा भोईर, उमेश भोईर, मयूर उल्वेकर यांचे इथे आगमन झालेत. यस, क्रिकेट खेळाचा आनंद ते घेतात. त्यांचं हार्दिक स्वागत या मॅनेजमेंटच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय. शेवट गोड होईल का? पूल केला डीप कडे. वॉट अ शॉट! काय फटका खेळला, प्रतिम. कौतुक झालं पाहिजे फलंदाजानं ज्या पद्धतीनं हल्ला चढवला. खुश केलं. आज भरपूर मेहनत घेतली आणि आपल्या टॉप क्लास या फटक्याने बघा मीतनं खुश केलं. त्याचा स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार आणि हा ठोकलेला कव्हर पॉइंटच्या मधून हा ठोकलेला अप्रतिम फटका होता. बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. राहुल बोपी हरिग्राम संघनायक आहेत वागेश्वर हरिग्रामचे, यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यावं. वेलकम. राहुल उल्वेकर आलेत, दादा भोईर आलेत. क्रिकेटचं एक व्यक्तिमत्व, नेहमीच युवकांसाठी आदर्श. आज 40+ खेळतात. दादा भोईर आपलं वेलकम. उमेश भोईर असतील, क्रिकेट प्रेमी असतील, मयूर उल्वेकर असतील आणि त्यांच्या मित्रपरिवार सुद्धा इथे आलेत. वेलकम. पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. टार्गेट सेट केल्या. एकूण धावा फलकावर आपण पाहतोय 72 आणि 73चं टार्गेट. यस, मॅच नंबर आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. दुर्वा अँड निशान 11 खारघर, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीशी 2 हात करताना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच सगळे मांडवकर सर. या राहुलजी बोपी वागेश्वर हरिग्राम संघाचे संघनायक आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. चलो नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला विजय विशाल जितेकर आणि त्याच्या समवेत रत्नदीप चौधरी या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी त्वरित आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे. या लगेचच विशालदादा आणि रत्नदीप नाणेफेकी यासाठी यायचं आहे तुम्ही. हॅलो, तर नक्कीच मंचावर उपस्थित मान्यवर हनुमानजी वास्कर साहेबांचं इथं शुभागमन झालं आहे. त्यांचं योचित सन्मान आम्ही निनादजी कदम टॉससाठी जॉईंट होतील आमच्या समवेत. एका बाजूला विजय विशालदादा जितेकर आणि या हनुमानदादा टॉस का बॉस कोण होणार? आपण मैदानामध्ये मॅच पाहताय विनर वर्सेस विनर. नेक्स्ट मॅच असेल लुझर वर्सेस लुझर. पहिली मॅच हरल्यानंतर कोणत्या दडपणाखाली न येता आपला संघ कसं जिंकेल याचा विचार करून खेळण्यासाठी आपण दोन्ही कर्णधार पाहणार आहोत. रत्नदीप एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दापोलीचा सितारा विजय विशाल जितेकर. या दोन्ही कॅप्टन्स. रत्नदीप इथे आलेला आहे. विशाल जितेकर आपणास विनंती आहे आपण त्वरित यायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये तुमची नाणेफेकी केली जाणार. या लगेच विशालभाई. नक्कीच आजच्या दिवसाचा जर संतोषाचा विचार केला तर तब्बल ग्रामीणचे 2 सामने आज होणार आहेत. कारण जेव्हा आपण पाहतो की ग्रामीण पनवेल प्रीमियर लीग चालू असलं की ग्रामीण संघांना संधी मिळत नाही आणि ती संधी मिळण्यासाठी एक हेतू या विशालदादा आणि रत्नदीप यांच्या 2 संघांमध्ये इथून नाणेफेकी केली जाईल. येस, हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. येस, थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. तर नक्कीच नाणेफेकी इथून जिंकले रत्नदीप याने आणि काय निर्णय असेल पेंडिंग ठेवू. तर नक्कीच आपण जर विचार केला रत्नदीप एवढा मोठा मंच इथे उपलब्ध झाला आहे आणि
गेली 4 वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतो काहीतरी नवीन करण्याचा, पण पहिला सामना हरल्यानंतर जे दडपण आहे त्या दडपणाखाली न खेळता कशाप्रकारे तुमच्या टीमसाठी तुम्ही टीम मॅनेजमेंट काय असेल? आता तर एकच मॅच आहे, जिंकायचाच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुमचा डिसिजन आमच्या समेत आमचे बंधू विशालदादा जितेकर. खूप चांगली मॅच झाली, अतिशय रोमहर्षक. पहिल्या सामन्यात पैसा वसूल मॅच झाली, पण काही चुकांमुळे मॅच ती गमवावी लागली. पण नेक्स्ट मॅचची रणनीती काय असेल विशालभाई? नक्कीच मॅच बाय मॅच करून आम्ही हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पुढच्या फेरीत आम्हाला प्रवेश मिळेल. थँक्यू सो मच. हे विशाल जितेकर, विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पुन्हा एकदा घेऊन चालतोय समालोचन कक्षाकडे, जिथून आपल्यापर्यंत आवाज पोहोचेल आमचे मित्र सौरभ. थँक्यू सो मच महेंद्रजी पाटील सर, थँक्यू सो मच सागरजी मानवल सर, आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता पनवेल प्रीमियर लीग 2025च्या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रीडा नगरीमध्ये तुमचं सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही सामना विनरमध्ये पाहता. दुर्वा अँड निशांत दिलेवर खारकर त्यांना फाईट करतीय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली, जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली दुर्वा अँड निशांत दिलेवर खारकर आणि त्यांना उभारल्या. तुम्ही पाहता 72 आणि 73चा आता पाठलाग करायचा. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोलीला आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. तुम्ही पाहता सुयोग म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जयेश भोईर वलवलीचा तुम्ही सुयोगला पाहता, आणि जयेश भातान टीमचा अशी ही नामांकित सलामीच्या आघाडीची जोडी. 5 ओव्हरची मॅच, जिथे 73चं भलं मोठं लक्ष ठेवलं ते उत्तरार्धामध्ये ते चेस करायचं. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोलीला ज्यानं पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहता 90 धावा काढल्या होत्या, पण या मॅचमध्ये त्या 73 चेस होतील का जतीन, याच्याकडे देखील आता तुम्ही पाहता लक्ष लागलंय मायबाप प्रेक्षकांचं. हॅलो ची. तर याच दरम्यान सौरभ, आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेला आपण पाहतोय ज्यांचं योगदान मिळालंय ते प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ शेठ डाडावकर, ऋषभ मंडप डेकोरेटर्स वावंज, आणि PPL ग्रामीण धमाका बेस्ट बॅट्समन बॉलर अँड फिल्डर. पहिलाच बॉल आडवा पाठ खेचला, मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. या बॉलवरती धाव मिळतीये सिंगल. तर सन्माननीय जगन्नाथ शेठ डाडावकर साहेबांचं इथे आगमन झाले. बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर या 6 ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते दानशूर दाते. मी पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय जगन्नाथ शेठ डाडावकर यांचं वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. पहिल्याच बॉलवरती सुयोगनं अकाउंट खुलं केलं टीमचं स्वतःचं. डावा धावपलकावरती 1 कुशल कुंदर. तुम्ही षटक पाहता P1चं पहिल्या सरासरी 14.67 आहे. प्रति षटकामध्ये ती उभा राहायची आहे. ती टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोलीला सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल फुलटॉस दिलाय, तो फुलटॉस सोडेल कसा, त्याच्या बॅट मधनं पहिला रॉकेट लँड झाला स्क्वेअर लेग सीमा पार ठोकणीचे. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्ही पाहता. सुयोगनं 1 आणि त्याच्यानंतर जयेश भोईरनं 6 अकाउंट खुलं केलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. उपस्थित मान्यवर जगन्नाथजी दाडावकर आणि ऋषभ मंडप डेकोरेटर्स, आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. खेसला बॉल चालला, लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत बॉलवरती जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. पनवेल प्रीमियर लीग 2025 यातून जो नफा होईल तो खऱ्या अर्थानं शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी नक्कीच वापरला जातो. फटका लाजबाब
आणि धावा देखील मिळतील. घुटना टेक, तमाशा देख आणि छक्का देख. बॅकफुटला गेला, बॅटचा फेस ओपन, उजवा घुटना टेकवला आणि षटकार देखील दाखवला. बॅटिंग सुयोग मात्री. नक्कीच तुम्ही पाहताय सुयोग मात्रेला कमी वेळेमध्ये ज्यानं हे नाव वळवळीचं खूप चर्चेत केलं. आज मी पनवेल प्रीमियर लीग गाजवणार आणि त्यासाठी तो देखील दाखल झाला. पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा बॅटचा आतला कडा, फर्स्ट टीमला फिल्डर आहे आणि हा बॉल डॉट आलाय. धावा फलकावरती आतापर्यंत तुम्ही पाहता 14 याकडे आणि या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. उडवला, मस्तामिंग, चेस खूप मोठी आहे. बॉल पडला नो मॅन्स लाईन मध्ये. मिड विकेटला जोपर्यंत लॉंग ऑनचा फिल्डर जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. दोन धावेच्या बरोबरीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलं गेलं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 16. आई एकविरेचं तुम्ही संगीत पाहिलं. अगदी कोळ्यांची कुळ स्वाभिनी कुल दैविता. आई एकविरेचं हे गुणगुणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून डीजे प्रशांत तुमचं देखील कौतुक करू या पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये. समीकरण तुमच्या समोर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, बनवायच्या होत्या 73 आणि आता 24 बॉल मध्ये 57 ची गरज आहे. चोवीस बॉल 57 ची अजूनही गरज आहे. जिथे 73चं लक्ष पार करायचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, सरासरी पहिल्या षटकामध्ये 14.60 ची होती. ती सरासरी आता तुम्ही पाहता प्रति षटकामध्ये 14.25 या. पेटूला षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला विजय बालाजी. पेटूला सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. 3 फिल्डर टठिया सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. 1 मिड विकेट, 1 लॉंग ऑन आणि 1 तुम्ही पाहता कव्हरला तैनात केला. लेफ्टी जयेश भोईर ज्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये एक षटकार पाहिला तो जयेश खेळण्यासाठी सज्ज. स्वेच हिट फिल्डर तिथे तैनात आहे. थोडे मिसफिल याचा फायदा लगेचच उचलला आणि लेग बाईट्सच्या स्वरूपामध्ये एक धाव. रिप्ले दाखवतात कशा रीतीने त्याला फटका खेचा होता जयेशला. तो निराश आहे, तो नाराज आहे आणि या बॉलवरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 17 या आकड्यावरती 17 धावा धावपलकावरती सुयोगला तुम्ही पाहता ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला तो सुयोग मात्रे खेळण्यासाठी सज्ज झाला. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न. विजय बालाजी बीट करतोय. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट कीपर हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये सरळ बॅटनं धावा आल्या. जयेश देखील स्विच हिटचा प्रयत्न, ती देखील धाव लेग बायच्या स्वरूपात. आता सुयोग मात्रेनं प्रयत्न केला, त्याला देखील अपयश येत आहे आणि विजय बाळाजी या मॅचमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची तुम्ही पाहता. पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल उडवला, उंच भरपूर गेला. फिल्डर पोचलेत, पकडतील का? कॅचर्स विन द मॅचेस. इथे बॉल जमिनीला रूप धारण करेल का? त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का? का तिथून विजय बालाजी त्याला थांबवेल याच्याकडे देखील आता लक्ष लागलाय या मायबाप प्रेक्षकांचं. पुढचा बॉल षटकातील ऑल ऑफ द गार्बेट बॉल आला वेगानं. तिथे तुम्ही फिल्डर पाहता आला, उचलला, फेकलाय. या बॉलवरती मिळतीये एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 20 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. फिल्डिंगमध्ये तुम्ही चेंजेस पाहता वारंवार. लेफ्टी राईट एक कॉम्बिनेशन आहे आणि आता तुम्ही स्ट्राईक इनला पाहता जयेश भोईरला.
या ओव्हरचे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखादा हिट हवा बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल जयेश भोईरसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल तुम्ही पाहता. बॉलला कट लागला, बॉल मागे, पायानं बॉलला स्टॉप केला. तिकडे लेग गलीमध्ये फिल्डर तैनात होते. चांगली फिल्डिंग आणि या बॉलवरती धावा मिळतात. त्या 2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती 22 या आकड्यावरती. या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 22 धावा धावफलकावरती. 24 मध्ये 57 करायच्या होत्या, तर 19 बॉलमध्ये 51ची अजूनही गरज आहे. सुयोग खेळतोय 7 बॉल 12, 4 बॉल 9 वरती खेळतोय जयेश भोईर. तो आता सध्या स्ट्राईक एनला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल फुल टॉस होता आणि तुम्ही पाहता नो बॉल पंचानं दिला, पण आपण देखील चेक देखील करणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ. वेस्टेसाइज्ड नक्कीच विमर बॉल आहे का, कमरेच्या वरती बॉल आहे का, अशा गोष्टी लगेचच चेक केल्या जातील. फुल टॉस होता, आत्ता मात्र फुल टॉसनं या बीट केला. तर सन्माननीय जगन्नाथ शेठ दाडवकर साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. हा देऊया मदतीचा संकल्प समाजसेवेचा आणि खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीग या पर्व 4थ्यासाठी आज आमचे दानशूर दाते, प्रसिद्ध उद्योजक ऋषभ मंडप डेकोरेटर्स वामनजेचे दानशूर व्यक्तिमत्व जगन्नाथ शेठ दाडवकर साहेब यांच्याकडून PPL ग्रामीण धमाका आपण पाहतो या पोलसाठी बेस्ट बॅट्समन, बॉलर अँड फिल्डर या 6 ट्रॉफीचे पुरस्कर्ते. या संपायर सिग्नल येतोय. नो बॉल ट्रॉफीचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही विशेष मनापासून धन्यवाद देतो. येस, मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट करूया. थँक्यू. फुल टॉस बॉल तोलता. फुल टॉल करायला हवा होता, तो देखील निराश असेल. आणि हा बॉल नो बॉल आहे. वेस्टेसाइज तुम्ही पाहिली, कमरेच्या वरती बॉल, हाता मात्र फ्रीट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि तो खेळण्यासाठी सज्ज झाला जयेश भोईर. या बॉलवरती एक मोठा हिट हवा आहे. लाईन पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा, पंचांचा अतिरिक्त धाव. 1 स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती 23 या आकड्यावरती 24 धावा, 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहतात आणि इथे 1 धाव पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 25. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. P1 P2 मध्ये धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या कुशलनं आणि त्याच्यानंतर विजय बालाजी आला, ज्यानं अवघ्या 7 धावेचं षटक त्यानं फेकलं. आणि तुम्ही पाहता धावा धावफलकावरती 25. समीकरण तुम्ही पाहता 24 मध्ये 57 धाव्या होत्या. आता 18 बॉल 48 ची गरज आहे. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 14.60 ची होती, ती कमी झाली दुसऱ्या षटकामध्ये. याचंच कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि ती सरासरी आता वाढली आहे. याचंच कारण 18 बॉल 48 बनवायचे आहेत. 16ची सरासरी प्रति षटकामध्ये. कोण जिंकणार ही मॅच? तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला संदीप जाधव. जबरदस्त गोलंदाज आहे संदीपला तुम्ही पाहता. मागच्या मॅच मध्ये 5 धावेचं षटक, ज्यामध्ये 1 विकेट त्यानं प्रस्थापित केला. आता याच मॅच मध्ये कशा रीतीने तो गोलंदाजी करेल. विनर मध्ये तुम्ही सामना पाहताय. 2 टीम एकमेकांसमोर. कोण जिंकणार बाजी याच्याकडे लक्ष लागला. येणाऱ्या 18 बॉल तुम्हाला खूप काही सांगून जातील. वेळेच्या बाबतीत संदर्भ असावे. फिल्डिंग करा टीम पंच तुम्ही देखील प्लीज सूचित करा. आपल्याला आज 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत.
षटकाला सुरुवात झाली आहे तिसऱ्या. समोर तुम्ही पाहताय जयेश भोईर खेळण्यासाठी सज्ज. गती कमी केली इथे तुम्ही पाहता. विकेट कीपर बीट झाले. हा डॉट बॉल आला. डॉट बॉल न केली आहे संदीप जाधव जे सुरुवात आणि धावा धावपलकावरती तुम्ही स्थिर आहेत. 25. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. या बॉलवरती धाव मिळती आहे ती एकच. बॉबी कोहली आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. स्टाईल बघा त्याची. फिदा नक्कीच तुमच्यावरती होईल जाऊया मॅच कडे. मॅच देखील तेवढी इम्पॉर्टंट आहे. गती कमी व्हेरिएशन या बॉल मध्ये आणि संदीप जाधव पनवेल प्रीमियर लागले तो देखील का उतरला हे सांगत असताना आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी घरकुल टीमचा. संदीप जाधव कमालीची गोलंदाजी. त्याच्यामध्ये गती आहे, तेज तरार आहे. कुठे व्हेरिएशन करायचं हे त्याला ठाऊक आहे. ते मागच्या मॅच मध्ये त्यांनी तेच केलं. या मॅच मध्ये देखील तोच करतोय. आडवा बॅटनं खेचला. हॉलंदी कार्पेट बॉल साला बॉन्डलाईच्या दिशेनं एक केली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नसणाऱ्या एकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरील जनसंख्या 27. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च ज्यामध्ये 2 सिंगल 2 डॉट बॉल. आणि अशा क्षणाला तुम्हाला मात्र कशा रीतीने गोलंदाजी करावी अशा मोमेंटला पनवेल प्रीमियर लीग तुम्ही खेळता. खूप स्पर्धक देखील तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहत असतात. प्रेक्षक देखील नक्कीच. आणि अशा मोमेंटला अशी मात्र 100% देण्याचा प्रयत्न आज संदीप जाधव या मॅच मध्ये करतोय. ध्रुवा अँड निशांत 11 खारघर टीम च्या बाजूने पुन्हा एकदा तो सज्ज होईल. लेफ्टी समोर खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर बीट बॉल मागे वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॅटला कडानी त्याच्या सीमा पार चौकार. पनवेल प्रीमियर लीग. पनवेल प्रीमियर लीग. थँक्यू व्हेरी मच. तर सन्माननीय आमचे पाहुणे SM हायटेक डेव्हलपरचे सन्माननीय आमचे मान्यवर कयूम पटेल साहेब यांचं इथे आगमन झालं आणि या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जगन्नाथ शेठ दाडवकर साहेब ऋषभ मंडप डेकोरेटर्स वामनजेचे प्रसिद्ध उद्योजक. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि तुम्ही इथे पाहताय चांगली गोलंदाजी आणि हा बॉल डॉट आला. 18 बॉल 48 करत असताना अवघ्या 6 धावेचं षटक फेकलं. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या ढप्पन नटलीच झाल्याच पाहिजे संदीप जाधव साठी. आणि आता समीकरण तुमच्या समोर 12 बॉल 42 डीजे. निहाल मंडप डेकोरेटर्स चे कोणत्याही प्रतिनिधी जर असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. निहाल मंडप डेकोरेटर्स कोणताही प्रतिनिधी असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित तुम्ही पाहता ऋषभ मंडप डेकोरेटर्सचे वामजाचे माननीय श्री जगन्नाथ शेठ दाडावकर त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर व बेस्ट फिल्डर आणि 6 ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या बॉलवरती धाव मिळती 1 एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 32 या आकड्यावरती. काय बॉलिंग सुरू आहे उत्तरार्धामध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडा महागडा ठरला कुशल. त्याच्यानंतर कमबॅक केलं विजय बालाजीनं. त्याच्यानंतर कमबॅक केलं तुम्ही संदीप जाधवनं. आणि आता सज्ज झाला
जीत खोत. 12 मध्ये 42 करायचे होते. आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 11-41 ची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. 6 मध्ये 36 बनतात, 6 मध्ये 42 बनतात, 11 मध्ये 41 बनू शकतात. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. पुढचा बॉल बॅटला स्पर्श होऊन बॉल वेगाने चाललाय. फिल्डर तिकडे पायानं वॉर्ड फिल्डिंग. काय कमेंटमेंट होती. पायानं बॉलला स्टॉप केलं शेवटच्या मोमेंटला. थ्रो खराब. याचा फायदा लगेचच तुम्ही पाहता. तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर आणि या 3 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता त्या 35 या आकड्यावरती. पुढचा बॉल. बॉल हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी. स्वतः गोलंदाज स्टीप लायसेल. जीत खोत. पहिली विकेट मिळतीये टीमला. पहिली विकेट मिळतीये त्याला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पूर्ण आमचा पाहुणा वर्ग, प्रेक्षक वर्ग. तर व्यासपीठावर आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग आणि या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेत असताना आज वेळात वेळ काढून आलेली सर्व मंडळी ज्यांचं पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेला खूप मोठं योगदान आहे. राहुल भोपी हरिग्राम यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि आपण पाहतोय जगन्नाथ शेठ दाडावकर साहेब यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेला. वृषभ मंडप डेकोरेटर्स वामनजीचे उद्योजक, SM हायटेक डेव्हलपर्स. हडबा बॅटने खेचला. बॉल चालला. पहिला टप्पा घेत लॉंग ऑन ला बीट करून आल्या पहिला वार. 4-4 चौका. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. SM हायटेक डेव्हलपर्स कयूम पटेल साहेब यांचं मोलाचं सहकार्य. स्मरण मंडप डेकोरेटर्सचे सन्माननीय रवींद्र गोंडले साहेब पाले खुर्द यांचे इथे आगमन झालेत. ब्रेकमध्ये आम्ही सन्मानाकडे वळणार आहोत. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद. यस कंटिन्यू. सागरच्या बॅटमधनं तुम्ही पाहता चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 39 वरती. समीकरण 8 बॉल 34 जोडी बनवायच्या आहेत. या दोन्ही बॉलवरती 2 मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. ते येतील का? बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. फिल्डर वेगाने आल्यात. एक केली दुसरीचा प्रयत्न होईल का पूर्ण? दुसरी धाव घेत असताना आता नक्कीच आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात लगेचच. बॅट ग्रीप झाली आहे का? आणि मात्र इथे तुम्ही पाहता सागर दरेकर तो पोचलाय का? विकेट महत्वाची आहे. फलंदाज बाद. 3 अँगलला आपण चेक केलं PTC च्या माध्यमातून आणि इथे विकेट मिळती आहे सागर दरेकरची.
समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक आता मात्र 7 असतील. 7 मध्ये आणखीन बनवायच्या आहेत त्या 33 धावा. पुढचा बॉल ऑन द कार्पेट. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत. या बॉलवरती मिळते 1. या पनवेल प्रीमियर लीग आणि पीटीसी ते फाउंडेशन तुम्ही पाहता. आमचे संदीप दादा वास्कर तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि समीकरण तुमच्या समोर. बॉल शिल्लक असतील 6. 6 मध्ये बनवायच्यात विजयासाठी 32. डीजे दोन्ही संघ आपण रेडी राहा. या सुद्धा सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. तर पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशन संदीपदादा वास्कर यांचं आगमन झाले. जगन्नाथ दाडावकर साहेब आणि प्रसिद्ध उद्योजक स्मरण मंडप डेकोरेटर्स रवींद्र गोंडली साहेब यांचं विशेष धन्यवाद. पहिलाच बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डेंजर एनला. बॅटला बॉल स्पर्श झाला. या बॉलवरती मिळते सिंगल. समीकरण तुमच्या समोर. 5 बॉल आता 31 बनवायच्या आहेत. 5 बॉल 5 षटकारले तर सुपर ओव्हर मध्ये तुम्हाला नक्कीच मॅच पाहायला भेटेल. पण ते 5 षटकार मारावे लागतील. लेफ्टी फलंदाज तुम्ही पाहताय जयेश भोईर. जो सलामीला आला त्याच्यामध्ये क्षमता आहे. तो मारू शकतोय का? तर चिंद्रनचे प्रसिद्ध उद्योजक राम देशेकर यांचे इथे आगमन झालेत. यस, वेलकम, सुस्वागतम. मीत पाटील. षटकातील पुढचा बॉल. उडवला बॉल. पहिला तर आला. व्यासपीठाला दिली मानवंदना. आता समीकरण 4 बॉल 24 ची गरज. डीजे सॉरी 4 बॉल मध्ये अजूनही 25 ची गरज आहे. यॉर्कर लाईटचा बॉल. अपील हलकीशी तुम्ही पाहिली. आता समीकरण 3 बॉल 25 ची अजूनही गरज आहे. 3 बॉल 25. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचू शकते. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली टीमला जर एखादा नो बॉल आला मॅच पुन्हा एकदा रंगतदार होईल. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या प्लीज. लक्ष असू द्या फिल्डिंग करणार टीम. आज आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. 3 बॉल 25 ची गरज. 13 बॉल 24 वरती खेळतोय जयेश. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. उंच गेला. लांबच लांब. व्यासपीठाला देणारा मानवंदना. आणखीन एक षटकार.
हे 2 बॉल 19ची गरज आहे. हे षटकार आता आल्यात पण एखादा चमत्कार घडेल का? आणखीन एक उडवला बॉल, चाललाय गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. एक बॉल 13ची गरज. एक मध्ये 14 बनतात, एक मध्ये 12 बनतात, 13 बनू शकतात. बनतील का 13? जर नो बॉल जर टाकला तर बनू शकतात. मॅच पुन्हा एकदा जिवंत होईल. ऑन दी कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता सामना जिंकला तो दुर्वा अँड निशाद 11 कारगर संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. अजूनही तुम्हाला मात्र एक चान्स आहे. एक सामना त्यांना देखील जिंकला, 2 सामने जिंकल्यात दुर्वा अँड निशाद 11 कारगर टीमनं. बारक्या कांबळे अँड कंपनी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच देऊ.